चला 48 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 49 धावा संख्येचं आव्हान समोर ठेवले गेले. टीम ऋत्विक 11 संघाच्या समोर आपण पाहत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. दीपेश आणि भावेश ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर कोणाला आमंत्रित केले जाईल हे अतुलला आपण पाहत आहे. अतुलवर जिम्मेदारी सोपवली गेली. चला बॅटर थोडस आपण धावत या ज्या पद्धतीनं विश्वास सरांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं की खूप सारा वेळ या स्पर्धेला, या मॅचला, या सामन्याला घेतला गेलाय. वेळ कधी कोणासाठी थांबत नसतं मित्रांनो. आपण आयोजकांचाही विचार करा. एवढा मोठा डोलार उभा करणं सोपं नसतं. 1 ते 2 महिन्या आधीचं प्लॅनिंग असतं आणि त्याच्यानंतर मात्र हे सगळे इथं जुळून येत असतं. फक्त तुमच्यासाठी एक तुम्हाला वेगळं प्लॅटफॉर्म मिळावं, मोठं प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी आयोजक सातत्याने धडपड करत असतात. आपलं एकच आद्य कर्तव्य असतं की आपण फक्त आयोजकाने वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं इतकंच अपेक्षित असतं. त्यामुळं आम्ही विनंती करतोय की चला घाई करा. ऑन स्ट्राईक आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय दीपेश आणि नॉन स्ट्राईकला आविष्कार ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईकला दीपेश आपण इथून मात्र पाहत आहे. सलामीचं पहिले षटक हाताळण्याकरिता अतुलला आपण पाहत आहे. 49 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेस इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सर बॅट न इथे मात्र खेचून काढले गेले चेंडूला. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर सिंगल श्री गणेशा होत असताना टीम ऋत्विक 11 संघाचा आपण पाहत आहे. योगेशजी कोकणे यांच्या शुभेच्छा सातत्याने पोहोचतात या संघाकरिता. आमच्या समवेत नवीन स्कोरर जॉईन होत आहेत. रोहन ताई तेव्हा जॉईन होतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि शिकतायत हळूहळू अतिशय चांगल्या पद्धतीचं गुणलेखन करण्याकरिता यावेळेस यष्ट्या दाखवल्या गेल्या आणि गोलंदाज अतुल कडून वाकवल्या गेल्या. विकेट्स बद्दल फलंदाज होते बाद परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. क्या बात आहे. आमचे गुणलेखक आपण त्यांना पाहताय. अगदी चांगले एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि गेले 5 वर्ष म्हणून त्याच्या साथीला जे आहेत. नक्कीच. आणि या स्पर्धेकरिता आपण जर का बघितलं तर त्यांचे वडील सन्माननीय श्री विश्वनाथ शांताराम भोईर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक दिग्गज व्यक्तिमत्व यांच्याकडून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राईज तालुका प्रमुख म्हणून जे कार्यरत आहेत. मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेचे तालुका प्रमुख विश्वनाथजी भोईर साहेबांच्या वतीनं 3ऱ्या क्रमांकाचं जे कॅश प्राईज आहे ते आपल्याला इथे लाभलंय. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल. खूप वेळ चेंडू हवेमध्ये यावेळेस पाहायला मिळतोय जेल होण्याची शक्यता दोन्हीही क्षेत्ररक्षकांमध्ये. कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळालं. जेल सक्सेसफुली विकेटचं बदन बॅक टू बॅक 2 विकेटचं बदन फलंदाज होते बाद परतावा लागेल तंबूच्या आशयाला. सन्माननीय पवनजी भोईर साहेब यांच्या वतीनं आमच्या समालोचन कक्षाला या आयोजन नियोजनाला शुभेच्छा इथून मात्र पोहोचत आहेत. थँक्यू सो मच पवनजी भोईर साहेब. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. शुभेच्छांचा वर्षाव सातत्याने होत असताना आपण पाहत आहे. तदनंतर आपण मॅचकडे जर का बघितलं तर 49 धावसंख्येचं आव्हान पार करत असताना पहिल्या बॉलवर आपल्याला यष्ट्या उद्ध्वस्त होताना दीपेशच्या पाहायला मिळाला. त्याच्यानंतर निकेशने आणले गेले आणि निकेशचंही इथे मात्र झेल होताना आपण पाहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. निकेश नंतर येतोय दीपेश.
दोन दिपेश आहेत वाटतं या संघामध्ये आपण पाहत आहेत. दोन दिपेश आहेत. पहिला दिपेश बाद झाल्यानंतर दुसरा दिपेश निकेशची जागा घेण्याकरिता रायमिंग वर्ड्स होऊ शकतात आणि ते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. बॉलर ऑन हॅट्रिक, अतुल ऑन हॅट्रिक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. सलगची इथून मात्र आपल्याला दोन चेंडू पाहायला मिळतात आणि दोन्ही चेंडूवर विकेट्स बद्दल होताना आपण पाहिलंय. गोलंदाज सय्यर, हो हवेमध्ये आहे चेंडू. हॅट्रिक वर असताना इथे मात्र झेल टिपला गेलाय. क्या बात आहे. इथे मात्र विकेट हॅट्रिकचा बहुमान जर कोणाला मिळाला असेल तर या स्पर्धेतील पहिलं विकेट हॅट्रिकचा बहुमान इथून मात्र मिळवलाय अतुलनं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी अतुल करिता. जबरदस्त गोलंदाजी. लगातार 3 चेंडू आणि 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथून मात्र अतुल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली गेली आणि मी आधी म्हटलं की ज्या पद्धतीनं की पत्त्याचा बंगला जसा असतो आणि तो त्या बंगल्याचा एक जरी पत्ता काढला गेल्यावर ज्या पद्धतीनं तो बंगला कोसळतो त्या पद्धतीनं दीपेश सारख्या पत्त्याचा एक खेचला गेला आणि त्याच्यानंतर थोडासा बंगला इथून आता कोसळताना पाहायला मिळतोय. लगातार 3 चेंडू आणि 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण सुमधुर संगीत सातत्याने ऐकतो आणि त्या संगीतामध्ये ज्या पद्धतीने वादकाची साथ लाभतीये त्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ म्हणजे या क्रिकेटचं बॅकबोन ती साथ मिळणं खूप सारं गरजेचं असतं आणि ती साथ आता मात्र या दोन्ही क्षेत्ररक्षकांनी पहिल्या झेलचा आपण विचार केला तर क्रिश नाईकने पकडला होता. दुसरा झेलचा आपण विचार केला तर क्रिशने आत्ता झेल पकडला आणि त्याच्या आधी झेल पकडला होता या खेळाडूनं. त्यांची साथ इथून मात्र मिळताना आपण पाहताय. येस आपण पाहताय पुन्हा एकदा हो तोच खेळाडू इथे मात्र पोहोचलाय. पहा हे चित्र खूप सारे कमी पाहायला मिळतात. सलग 3 चेंडू 3 विकेट जेव्हा जातात त्याला हॅट्रिक म्हटलं जातं आणि चौथ्या चेंडूवर जर का विकेट जात असेल तर त्याला डबल हॅट्रिक पाहायला मिळतं. डबल हॅट्रिक असं म्हटलं जातं आणि ते डबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये आता पूर्ण करत असताना अतुल क्या बात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आपण सध्या तरी हाताळतोय. सलगचे 4 चेंडू आणि चारी चेंडूवर विकेटचं पतन करत असताना डबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना समी स्मृती चषक मध्ये अतुलला आपण पाहताय. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. न्यू बॅटर विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. सलगचे 5 चेंडू संपलेत आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि पुढील 3 चेंडूवर इथे मात्र झेल कन्वर्ट केले गेल्यात. क्या बात आहे. या स्पर्धेतील या सीझन मधील पहिली स्पर्धा आणि त्याच्यामध्ये इतक्या दिमागदार इथे मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 4 विकेट डबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. चला लास्ट टू गो अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष राहतो. इथे मात्र विनंती असेल की शेवटचा एक अंतिम चेंडू आहे त्याची डिलिव्हरी आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये करायची. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अतुल पुरुष एकदा सज्ज होईल षटकात येईल. पुढचा बॉल हवेमध्ये पाहायला मिळालाय आणि आता मात्र 5 चेंडू आणि 5 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना पहिल्या चेंडूवर जर का सिंगल आली नसती ना तर कदाचित हे षटक एक आगळं वेगळं पाहायला मिळालं असतं. खूप चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे या षटकामध्ये. आपण पाहताय पहिल्या चेंडूवर एक जी सिंगल मिळाली त्याच्यानंतर जी विकेटची रांग लागली ती आतापर्यंत पाहायला मिळाली. षटक संपले क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या